रॅगिंगमुळे बीडच्या साक्षी कांबळे या लेकीचा बळी गेला। तिच्या कुटुंबियांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे। त्यासाठी कांबळे कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय। त्यानंतर यंत्रणा आता वेगानं हलायला सुरुवात झाली। पण खरंच साक्षी कांबळेला न्याय मिळेल का, बघूयात हा रिपोर्ट। आम्हाला आमची साक्षी या बेडवर झोपलेली दिसत किंवा कुठं तर बसलेली दिसत। बीडच्या कांबळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। साक्षी कांबळे या पोटच्या पोरीनं गेल्या 14 मार्चला धाराशिव मध्ये मामाच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली। ब्लॅकमेलिंग आणि छेडछाडीला कंटाळून या लेकीने हे टोकाचं पाऊल उचललं। या प्रकरणात 10 ते 12 जणांची टोळी असल्याचा आरोप साक्षीच्या कुटुंबियांनी केलाय आणि न्यायाच्या मागणीसाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय। तुमच्या लाडक्या बहिणीनं गळफास घेऊन जीवन संपवलं, याला जबाबदार असणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा करा। माझी मुलगी साक्षी हिला हवाई सुंदरी व्हायचं होतं, पण एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। काही मुलांनी तिची छेड काढली, तिला ब्लॅकमेल केलं। ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं। 10 ते 12 जणांची टोळी या घटनेला जबाबदार आहे। त्या सर्वांवर कठोर कारवाई व्हायला हवी। नमस्कार सर। हा ताई, नमस्कार नमस्कार। हा मला ते सगळी घटना कळली, मला ते समजलं। नीलमताई पण तुमच्या संपर्कात। कांबळे कुटुंबियांच्या या भावनिक पत्रानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी थेट त्यांना फोन केला। ताई तुमच्यासोबत आहेत आता। जवळपास 3 मिनिटं कुटुंबियांशी संवाद झाला। या प्रकरणी कोणाचीही गय करणार नाही असं आश्वासन शिंदेंनी दिलं। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आश्वासनानंतर वेगानं चक्र फिरली। ज्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली त्याला आरोपीला तर पकडल्या जाईलच, परंतु अशी घटना घडू नये याची सुद्धा आम्ही काळजी घेऊ। आम्ही सर्व लाडक्या बहिणीला या माध्यमातून विनंती करतोय, कृपया असं टोकाचं पाऊल उचलण्या अगोदर तुम्ही आमच्याशी निश्चित संपर्क साधा। आपण प्रत्येक गोष्टीत मार्ग काढू शकतो। आत्महत्या करणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सुद्धा मंगळवारी साक्षीच्या कुटुंबियांची भेट घेतली। या प्रकरणातील आरोपी अभिषेक कदम याचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अपील करणार असल्याचं नीलम गोरेंनी सांगितलं। हा विषय आता संपूर्णपणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीत आहे। बीड पोलिसांनी संपूर्णपणे त्यांची ताकद आणि विश्वास कुटुंबाच्या पाठीमागे व्यक्त केलेला आहे आणि धाराशिवमध्ये ज्या अधिकाऱ्याकडून दिरंगाई झाली त्या अधिकाऱ्यांना तुम्ही तपासात ठेवू नका, हे मी कालच धाराशिव एसपींना सुचवलेलं आहे। त्याचबरोबर या आरोपीचा जामीन रद्द करण्यात यावा म्हणून धाराशिवच्या पोलिसांनी कोर्टामध्ये अपील करावं अशा देखील त्यांना सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत। सायबर क्राईमचा उपयोग करून जर का मुलींना कोण त्रास देत असेल तर गाठ जी आहे ती महाराष्ट्र पोलिसांशी आहे आणि सगळे आम्ही आमदार खासदार हे या मुलींच्या बरोबर उभे राहणार, हे पण मला इथे सांगायला पाहिजे। त्यामुळे या मुलांना अटक जेव्हा होईल त्यावेळेला ना कोण संरक्षण देतंय हे मी स्वतः पोलिसांना माहिती विचारणार आहे आणि जर का कोणी त्यांना संरक्षण देत असेल तर त्यांच्यावरती सुद्धा आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत। महाराष्ट्राच्या एका लेकीला रॅगिंगमुळे आपला जीव गमवावा लागणं ही गोष्ट सर्वांसाठीच खरं तर लाजिरवाणी आहे। साक्षीला सुरक्षित वाटू न देणारी व्यवस्था आता तिच्या मृत्यू पश्चात तरी तिला न्याय देण्यासाठी तत्परतेनं कामाला लागेल अशी अपेक्षा। आणखी एखाद्या साक्षीचं रॅगिंग करण्याआधी टवाळखोरांनी हजारदा विचार करावा, अशी कठोर शिक्षा साक्षीच्या गुन्हेगारांना होण्याची खरी गरज आहे। बीडहून उदय नागरगोजेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।